नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो वन विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी परीक्षा सुरू होत आहेत. मित्रांनो 31 तारीख म्हणजे आजच्या तारखेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये सर्व्हेवर त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये अकाउंटंट या पदासाठीची परीक्षा पार पडली. मित्रांनो दोन्ही शिफ्टमध्ये TCS या कंपनीच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आली. तर नेमका TCS पॅटर्न काय असेल? DMRचा पेपर झालेला आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पेपर सुद्धा झालेला आहे. तोच पॅटर्न असेल का? कोणकोणते प्रश्न आले होते? तुम्हाला कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे? आपण शॉर्ट बट स्वीट एकदम शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे टॉपिक आपण याकडे डिस्कस करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील. मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही वनरक्षक या पदासाठी जर तयारी करत असाल किंवा वन विभागाच्या अंतर्गत कोणत्याही पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर 10 ऑनलाईन पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीजचे पेपर घेऊ शकता. फक्त ₹149 मध्ये तुम्ही बाय करू शकता. जर काही प्रश्न असतील तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता मित्रांनो मराठी व्याकरण या विषयावर दोन्ही शिफ्टमध्ये म्हणजे पहिली शिफ्ट असेल आणि दुसरी शिफ्ट असेल. दोन्ही शिफ्टमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेत तर या ठिकाणी पहा. पहिला टॉपिक या ठिकाणी आपण डिस्कस करूया. अलंकार. TCS या कंपनीच्या मार्फत DMR म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत पेपर झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत पेपर झाला. पण त्यांनी त्यावेळेस अलंकार या टॉपिकवरचा प्रश्न विचारला नव्हता. DMRला 1-2 प्रश्न आला होता. पण पिंपरी चिंचवडला एकही प्रश्न अलंकार या टॉपिकवर विचारला नव्हता. पण आता वन विभागाच्या अंतर्गत लेखापरीक्षक, अकाउंटंट असेल किंवा सर्व्हेवर असेल या पदासाठीचा अलंकारावर एकूण 2 प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी उद्या पेपर असेल किंवा येत्या 30 तारखेपर्यंत जे पेपर चालू होते त्यांना अलंकार हा टॉपिक परिपूर्ण करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर 2 प्रश्न आज विचारले असतील तर उद्या 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा नाही विचारले जाऊ शकतात. पण तुम्हाला अलंकार टॉपिक ॲडिशनल करणं गरजेचं आहे. त्यानंतर वाक्यप्रचार, म्हणी हे 2 टॉपिक तुम्हाला त्यानंतर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील हे तर टॉपिक तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये करायचे आहेत. वेळोवेळी आपण पुस्तके आणि लेखक यावरचा एक सविस्तर डिटेल्समध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड केला. ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. मराठी व्याकरण नावाची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पुस्तके व लेखक यावरचा एक सविस्तर डिटेल्स व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ पहा. म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणीवर प्रश्न विचारले. त्यानंतर प्रयोगावरचे जे प्रश्न सुद्धा विचारलेत. प्रयोगावरचे जे काही प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्या प्रयोगावरचे तिन्ही प्रकारावरचे प्रश्न विचारले आहेत. पुस्तक व लेखक यावर सुद्धा प्रश्न विचारले. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा टॉपिक करायचं. किती प्रश्न विचारलेत यापेक्षा तुम्हाला कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात यावं यासाठी एक महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. त्यानंतर काळावर सुद्धा प्रश्न विचारलेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यावर सुद्धा प्रश्न विचारलेत. त्यानंतर शब्द समूहाबद्दल शब्द अशा प्रकारचे एकूण 8 टॉपिक यापेक्षा 1-2 टॉपिक अधिक असू शकतो. जे विद्यार्थी आपल्याला माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे आपण हा व्हिडिओ करत आहेत. जे विद्यार्थी ॲक्चुअली परीक्षा दिली तर त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कसल्या प्रकारचे प्रश्न विचारले होते. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो TCS पॅटर्न जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न असेल. यामध्ये काहीच बदल केलेला नाही किंवा घाबरून जाण्यासारखं कारण नाही आणि फक्त एकच बदल आहे की त्यांनी पॅसेजवर प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे मराठी व्याकरण असेल किंवा इंग्लिश व्याकरण असेल किंवा इंग्रजी ग्रामर असेल यावर त्यांनी एकही पॅसेजवरचा प्रश्न विचारले नाहीत. हे बेसिक टॉपिक तुम्हाला जे काही टॉपिक आहे ते सर्व टॉपिक तुम्हाला करायचं आहे. ॲडिशनल जे टॉपिक आहे, जी काही इतर माहिती तुम्हाला करायची आहे ते म्हणजे पुस्तकं व लेखक असतील. त्यानंतर अलंकार करायचा आहे. बाकी सर्व जे टॉपिक तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत तर तेच टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन मराठी व्याकरणामध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो इंग्लिश ग्रामरमध्ये या ठिकाणी पहा टॉपिक आपण डिस्कस करूया. अलंकार. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो काही पॅटर्न असेल म्हणजे सर्व्हेवर या पदासाठी 15-15 क्वेश्चनचा पॅटर्न होता. त्यानंतर अकाउंटंट या पदासाठी 25-25 क्वेश्चनचा पॅटर्न होता. तर या 25-25 क्वेश्चनच्या पॅटर्नमध्ये सुद्धा त्यांनी पॅसेजवर एकही प्रश्न विचारले नाही. मराठी असेल, त्यानंतर इंग्रजी असेल यामध्ये पॅसेजवर प्रश्न विचारले नाही. आर्टिकलवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर प्रिपोजिशन, त्यानंतर व्हॉइस, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, त्यानंतर सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स अँड फ्रेजेस असतील, प्रोव्हर्ब्स असतील, त्यानंतर एरर असेल आणि पॅराजेम्बल असतील.
या सर्व 9 टॉपिकवर या ठिकाणी इंग्लिश ग्रामरवरचे क्वेश्चन विचारले येतं. पॅसेजवरचा प्रश्न विचारला नाही. सिनोनिम, अँटोनिम असेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स आणि फ्रेजेस असेल, या संदर्भाचं आपलं जर तुम्ही जर लेक्चर म्हणजे जे काही आपली बॅच आहे ₹200 तुम्ही बॅच जर जॉइन केली असेल तर तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तुम्ही अजून बॅच जॉइन करू शकता. आर्टिकलवरचे बेसिक क्वेश्चन असतील, प्रिपोजिशन असेल, व्हॉईस असेल, हे सर्व तुम्हाला बेसिक इंग्रजी ग्रामर असेल, मराठी ग्रामरवर सुद्धा तुम्हाला बेसिक प्रश्न विचारलेत, हार्ड लेव्हलची काठिण्य पातळी विचारले आहेत. हेच टॉपिक तुम्हाला करायचं आहे. आतापर्यंत टी-सी-एस पॅटर्ननुसार जे तुम्ही टॉपिक केलेले आहेत, तेच टॉपिक तुम्हाला करायचं आहे. ॲडिशनल माहिती कोणतीच तुम्हाला करणं गरजेचं नाही. त्यानंतर मित्रांनो बुद्धिमत्तेवर सुद्धा सोपे प्रश्न होते. बुद्धिमत्तेवरचे सर्व प्रश्न होते. म्हणजे मॅथवरचा तुम्हाला एकही प्रश्न या ठिकाणी विचारला नाही. अंकमालिका असेल, जी काही सीरीज विचारली जाते 2 असेल, 4 असेल, त्यानंतर 6 असेल, अशा प्रकारची जी काही अंकमालिकेची सीरीज असेल, ती सीरीजवरचे प्रश्न विचारले. त्यानंतर प्रतिमा म्हणजे जे काही मिरर इमेज असतील, त्यानंतर पानातील प्रतिमा असतील किंवा फिगर डायग्राम असेल, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिली असेल, त्यानंतर या ठिकाणी अजून एक डायग्राम दिली असतील, अशा प्रकारचे 3-4 डायग्राम दिलेत. तर 5वी डायग्राम कोणती? अशा प्रकारचा प्रॉब्लेम सोल्युशनचा डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी विचारली आहेत. म्हणजे प्रतिमावरचे जे सर्व प्रकार आहेत, ते सर्व प्रकार तुम्हाला करायचे आहे. म्हणजे जी काही आरशाची प्रतिमा असते, प्रतिमाच्या ज्या प्रकार आहेत, ते सर्व प्रकार तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर नातेसंबंधावर प्रश्न विचारलेत. नातेसंबंधावरचे सुद्धा बेसिक क्वेश्चन होते. त्यानंतर कोडिंग, डिकोडिंगवरचे प्रश्न विचारलेत. ते सुद्धा तुम्हाला बेसिक करायचं आहे. त्यानंतर अल्फाबेट सीरीज, ए-बी-सी-डीची जी सीरीज आहे, त्या सीरीजवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले. अशा प्रकारे बुद्धिमत्तेवरचे जे काही बेसिक क्वेश्चन आहेत, ते बेसिक क्वेश्चन विचारलेत. बेसिक आतापर्यंत टी-सी-एस पॅटर्ननुसार जे तुम्ही बुद्धिमत्ता करत आहेत, तेच तुम्हाला बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे. ॲडिशनल कोणतीच माहिती करणं गरजेचं नाही. पॅनिक होण्यासारखं काहीच कारण नाही. जो पॅटर्न टी-सी-एसचा आहे, तोच पॅटर्न आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेज विचारलेला नाही. त्यानंतर मित्रांनो आता जी-केचा विचार केला तर जी-केमध्ये फक्त एकच टफ आहे, की जी-केचे जे चालू घडामोडी आहेत, ते चालू घडामोडी टफ विचारल्या, जे की तुम्ही चालू घडामोडी कोणत्या पुस्तकातून करताय, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कोणतंही एक बुक करणं गरजेचं आहे. तर त्या एक बुकाच्या माध्यमातून तुमचं आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर जी-केमध्ये महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुम्हाला नद्या असतील, कोकणच्या खाड्या असतील, त्यानंतर पर्वतरांगा असतील, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही जमीन आहे, त्यानंतर पिके आहेत, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं खनिज संपत्ती असतील, जलाशय असेल, महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला ओव्हरऑल करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकनाथ पाटील सरांचा जर ठोकळा जर यूज करत असाल, तर त्याच्यामधून तुमचा महाराष्ट्राचा भूगोल चांगल्या प्रकारे होईल. त्यानंतर भारताचा जर तुम्हाला भूगोल करायचा असेल, भारताच्या भूगोलावर सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे नद्यावरचे प्रश्न विचारले येतं. त्यासाठी तुम्ही 10वीचा जो भारताचा भूगोल आहे बेसिक जुना पुस्तक, ते तुम्ही करा. चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी टॉपिक होईल. त्यानंतर मित्रांनो जलाशय असेल, नदी असेल, त्यानंतर आंतरराष्ट्रीय करार यावर सुद्धा प्रश्न विचारलेत. जास्तीत जास्त 4 ते 5 क्वेश्चन म्हणजे लेखापाल, अकाउंटंट या पदासाठी सुद्धा 4 ते 5 क्वेश्चन आणि जे काही सर्व्हेवर क्वेश्चन जे 15-15 चा पॅटर्न होता. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन आंतरराष्ट्रीय करार असतील, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असतील यावर प्रश्न विचारलेत. त्यामुळं हाच टॉपिक तुम्हाला किंवा हे जे पॅटर्न आहे टी-सी-एस पॅटर्न त्याच पॅटर्ननुसार चांगल्या प्रकारे तयारी करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो जी-केचे असतील, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्यानंतर बुद्धिमत्तेचे टॉपिक अशा प्रकारचे आजच्या दोन्ही शिफ्टमध्ये हे टॉपिक होते. अतिशय शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. काही जर स्किप केलं असेल किंवा काही जर राहिला असेल, जे विद्यार्थी पेपर दिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना हेल्प होईल. अधिक माहितीसाठी 9921 273 558 हा जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. जर टेस्ट सीरीज जर जॉइन करायची असेल, तर डिजिटल जे-के हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲपची लिंक तुम्हाला मी पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक जय हिंद, जय महाराष्ट्र.